संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे नव्या युतीची नांदी आहे ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या जाणून घेऊया। एक आज वेगळा आयाम आहे तो या राजकारणामध्ये लिहिला गेलेला आहे। दोन भाऊ अनेक वर्षानंतर एकत्र आले। आम्ही याला राजकारण म्हणून पाहत नाही आणि आमच्या शिवसैनिकांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं जे काय पाहिजे होतं ते आज दोन बंधूंनी एक कुटुंब म्हणून एकत्र आले आणि कुटुंब एकत्र आल्याचा आनंद खरं तर आम्हा सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला आहे। राजकारण होत राहील, युती राहील, आघाडी होईल, काही होईल, पण एक कुटुंब आनंद झाला आहे त्याचा आनंद आहे आणि असंच हे कुटुंब एकत्र राहावं आणि पुढं शिवसैनिकांना त्यामुळे आम्हाला बळ मिळेल आणि इथून पुढं लढायची ताकद मिळेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। खरं तर दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जी ताकद वाढणार आहे ती ताकद किती तुम्हाला लढाईसाठी उपयुक्त ठरेल, राजकारणासाठी उपयुक्त ठरेल? खरं तर दोन भावांची ताकद फार मोठी आहे आणि त्यामुळं आम्हाला शिवसैनिकांना, मनसैनिकांना 10 हत्तीचं बळ आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि इथून पुढच्या निवडणुकामध्ये त्याचं प्रत्यय महाराष्ट्रातली जनता ह्या दोन भावांच्या सोबत आहे, मनातून आहे, ते प्रत्यय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दिसेल। खरं तर हे दोन भाऊ विभागल्यानंतर जे राजकारण त्यानंतर पुढं आलं किंवा ठाकरे म्हणून कुटुंबाला या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, आता या सगळ्यांना काय इशारा असणार आहे? ही जी काही खेळी झाली राजसाहेबांचं पक्षांतून गेल्यानंतर शिवसेना फोडल्याशिवाय भाजपचं राजकारण चालत नव्हतं। त्यामुळे त्यांनी तिसरं आज तुम्ही जर बघितलं तर बाळासाहेबांनी जी शिवसेना चालू केली होती त्या शिवसेनेचे 3 तुकडे झाले होते। आज त्यातले 2 भाग, आज बाळासाहेबांचे 2 हात आज एकत्र येत आहेत आणि ही खरोखर एक चांगली शिवसैनिकांसाठी एक चांगली बाब आहे की कुठंतरी आपल्याला इथं आशा आहे की आणि परत आपल्याला सुवर्णकाळ जो शिवसेनेचा होता तो आता इथनं पुढे यायची शक्यता आहे। शिवसैनिक म्हणून आम्हाला अत्यानंद आहे की आज ठाकरे कुटुंब भाऊ एकत्र येतात। कुटुंब एकत्र असलं तर विरोधक पण वार करताना 4 वेळा विचार करतात, पण आज एकत्र आलेले आहेत हा आमच्यासाठी अत्यानंद आहे आणि भविष्यात आम्हाला शिवसैनिकांना लढाईसाठी ही ऊर्जित म्हणजे अवस्था ऊर्जा देणारी ही गोष्ट आहे की इथनं पुढं लढाई करायला शिवसैनिक कायम तयारच असतोय। पण नक्की एक आशादायी बाब चांगली आहे की आज ठाकरे बंधू ब्रँड आज एकत्र येतोय आणि शिवसैनिक आनंदित आहेत सर्वजण काम करण्यासाठी। शिवसैनिक आनंदित आहेत, मनसैनिकांना विचारा, खरं तर मराठी माणसाची ताकद या निमित्त वाढेल असं वाटतंय का? मग दोन महाराष्ट्राचे वाघ आज एकत्रित आलेले आहेत आणि या ऐतिहासिक महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राजर्षी शाहूंच्या या महाराष्ट्रामध्ये एक नवीन ऐतिहासिक क्षण आज आहे। ज्या पद्धतीनं म्हणलं जातं की या महाराष्ट्रामध्ये मराठी शासनाची आज सुरुवात झालेली आहे, कारण महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हे निष्क्रिय ठरलेलं आहे। असं असताना या महाराष्ट्रामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघंही एकत्रित आल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समस्त महाराष्ट्र सैनिकांच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि याच्या माध्यमातून मला IBN लोकमतच्या प्रेक्षकांना या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगा वाटतं, या महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्वाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आणि वारसा चालवणारे राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्रित आल्यानंतर ही येणाऱ्या महाराष्ट्राची नांदी आहे। इथून पुढच्या काळामध्ये ठाकरे ब्रँड काय असतो हे आपल्याला दिसेल, कारण खऱ्या अर्थानं जो संयुक्त महाराष्ट्रातनं आमची मुंबई तोडून गुजरातला तोडण्यासाठी जी प्रारंभ झाला होता त्याच्यावरती घाव घालून या अखंडित महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू एकत्रित येणं ही भविष्याची महाराष्ट्राची आणि समस्त मराठी माणसांच्या भविष्याची आशा आणि अपेक्षा या ठिकाणी विकसित झालेली आहे। खरं तर मनसैनिक म्हणतात की 2 वाघ एकत्र आलेत, ही डरकाळी आता कुठंपर्यंत जाईल? ही डरकाळी गुजरातपर्यंत जाणार आणि जो त्यांनी घाट घातलेला आहे महाराष्ट्र तोडायचा त्यांचे धाडस जरा कमी होणार आहे। या ठिकाणी 2 कुटुंबच एकत्र आलेले नाहीत, त्यांचं कुटुंब तर एकत्र आम्हाला अत्यानंद होते, पण हे एकत्र येत असताना त्यांनी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जो एकत्र येण्यासाठी आणि मराठी माणसाची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र व्हायचं आहे। कुटुंब तर आलेलं आम्ही आनंद होतो आणि आम्हाला अत्यानंद व्हायला लागला आहे की आज ही महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांची इच्छा होती बाळासाहेब गेल्यानंतर की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, पण आज तो सुवर्ण क्षण हा जो मिलनचा क्षण आहे तो सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आणि आम्ही फार अत्यानंद आहोत। वरळी डोमध्ये हे दोघं एकत्र आले त्यानंतर काहीशी प्रतीक्षा आहे ती तुम्हाला करावी लागली,
आता ते चित्र समोर दिसते. वरळी डोममध्ये ज्यावेळेला ते एकत्र आले आम्ही टी व्ही बघत होतो. सगळेच आमच्या घरातले आम्ही बघताना आम्ही सर्वांच्या डोळ्यातला अश्रू येत होते की बरं झाले आता ह्या वेळेला सगळी एकत्र आली आणि मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं काहीतरी भलं होईल. कारण हा गुजरात पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्र तोडण्याचा जो प्रयत्न केला आणि अखंड महाराष्ट्रासाठी हे दोघे भाऊ एकत्र आहेत, मराठी माणसासाठी एकत्र आलेले आहेत आणि आम्हाला फार अत्यानंद होते. नक्कीच शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना आनंद होत असल्याचं वक्तव्य ते करतायत आणि 2 वाघांची ही डरकाळी गुजरातपर्यंत जाईल आणि महाराष्ट्र तोडण्याची जी भाषा केली जाते ती पूर्णपणे नेस्तनाबूत होईल आणि ह्या युतीमुळं अनेक दूरगामी परिणामी होतील अशा पद्धतीची ही अपेक्षा आणि विश्वास हे सगळे शिवसैनिक मनसैनिक व्यक्त करताना पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काळामध्ये या 2 भावांचं राजकारण कशा पद्धतीनं असेल त्याकडेच आता सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटेसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.